मंडळी, हा आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा, तो म्हणजे वजराई भांबवली धबधबा. आम्ही निघालो तेव्हा वातावरण एकदम क्लिअर होतं, पण काही मिनिटाच्या अंतरावरती आम्ही पुढे गेल्यावरती आम्हाला अचानकच वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे पाऊस सुरू झाला. आणि ह्या पावसामध्ये मध्य रस्त्यावरती आम्ही गाडी थांबवली आणि त्याच्यानंतर थोडेसे व्हिडिओज वगैरे घ्यायला लागलो. तर अखेर आम्ही पोहोचलो वजराई धबधब्याच्या जवळ. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला भेटला एक आजी. त्यांनी आम्हाला गाईड केलं की पुढे जाऊ नका, जास्त खाली जाता येणार नाही कारण पाण्याचा वेग वाढलेला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला वजराई धबधबा हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि मनमोहक रूप पाहता क्षणी मन हरकून जातं. धुक्याची चादर, हिरवागार परिसर आणि धबधब्यांचा घुमणारा आवाज आणि पाण्याचं खळखळणं मनाला शांतता आणि डोळ्यांना अविस्मरणीय सौंदर्य देऊन जातो. निसर्गप्रेमींसाठी वजराई धबधबा म्हणजे स्वर्गाची एक सुंदर झलकच आहे. अखेर आम्ही ह्या पॉईंटवरती पोहोचलो. ह्या धबधब्याकडे एकटक बघतच बसावंसं वाटत होतं. रिटर्न आल्यावरती शेतात आजी भात उपटत होत्या. त्यांचं भात उपटायचं काम चाललेलं होतं आणि पेंड्या बांधायचं, त्यामुळे आम्ही देखील ह्यामध्ये सहभागी झालो. गोष्टी फक्त पाहायच्या नसतात तर त्या जवळून अनुभवायच्या देखील असतात. आणि इथे सुद्धा हेच झालं. आपला शेवटचा पॉईंट होता कास धरण. इथे आम्ही गेलो. पावसानं भिजून चिंब असं ओलं झाल्यानंतर मस्तपैकी कणसांचा आस्वाद घेतला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.